नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जो 19वा हप्ता भेटणार आहे याची वाट आपले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बघत आहे। त्या संबंधीची जी अपडेट आहे ती मी आज घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, जो 19वा हप्ता आहे त्याचबरोबर आणखी एक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत 19वा हप्ता व पीएम सन्मान निधीचा जो 2000 रुपयाचा हप्ता आहे, असे 2 + 2 4000 रुपये तुम्हाला भेटणार आहे। त्याची तारीख आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण मित्रांनो, जी नवीन अपडेट आलेली आहे, एक नवीन प्रोसेस आलेली आहे, ती सर्व शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे। ज्यांना कोणाला 18वा हप्ता भेटला नाही व त्या अगोदरचे हप्ते भेटले नाही त्यांना पण ती प्रोसेस करायची आहे। आणि जे शेतकरी आहेत त्यांना 18वा हप्ता भेटला आहे आणि 19वा येणारा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला पण ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता पीएम किसान योजनेअंतर्गत जो 19वी इन्स्टॉलमेंट आहे त्याची डेट आहे ती सांगण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, तुम्हाला हा जो हप्ता आहे या अगोदर तुम्हाला जी तुमची ई-केवायसी झालेला आहे किंवा नाही ती तुम्हाला चेक करायची आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 2 + 2 आणि परत 2000 असे 6000 रुपये भेटत असतात वार्षिक। तर तुम्हाला जो येणारा 2000 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे। आता नवीन अपडेट काय आहे ती कशी करायची हे आपण लगेच पुढे बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान योजनेसाठी या पोर्टलवरती यायचं आहे। हे ऑफिशियल पोर्टल आहे, इथे वेबसाईट बघू शकता pmkisan.gov.in। या लिंक वरती आल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम खाली आल्यावर तुम्ही इथे बघू शकता ई-केवायसी करणं सर्व शेतकऱ्यांना मॅन्डेटरी झालेलं आहे। आता ही ई-केवायसी तुम्ही OTP द्वारे पण करू शकतात। आता ही ई-केवायसी OTP द्वारे कशी करायची ते आपण बघणारच आहोत। पण नवीन काय काय अपडेट आले ते तुम्ही सर्वप्रथम पाहून घ्यायचे आहे। जर जे शेतकरी आहेत त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा करायचं असेल तर तुम्ही नवीन फार्मर रजिस्ट्रेशन इथून करू शकतात। त्याचं स्टेटस बघण्यासाठी इथं तुम्ही स्टेटस बघू शकतात। आता मित्रांनो, भरपूर शेतकऱ्याच्या मनामध्ये एक प्रश्न असतो किंवा त्यांच्या काही क्वेरी असतात की त्यांना जो 18वा हप्ता व त्याच्या अगोदरचे हप्ते का भेटले नाही। तर तुम्हाला जो आधारला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर पीएम किसान योजनेला अपडेट करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी हे नवीन ऑप्शन देण्यात आलेलं आहे, इथे बघू शकतात। आता मित्रांनो, आणखी एक प्रॉब्लेम असतो की तुमच्या सातबाऱ्यावरती वेगळं नाव असतं व स्पेलिंग मिस्टेक असते आधार कार्डवरती। तर तुम्हाला जसं आधार कार्डवरती नाव आहे तसं तुमच्या पीएम किसानच्या पोर्टलवरती नाव अपडेट करण्यासाठी नेम करेक्शन ॲज पर आधार हे असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हे 2 ऑप्शन आहे हे अपडेट करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला जो 19वा हप्ता आहे व पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा जो 2000 रुपयाचा हप्ता आहे हे दोन्ही हप्ते तुम्हाला बघायला भेटतील। अन्यथा तुम्हाला हे हप्ते भेटणार नाही। तर सर्वप्रथम तुम्हाला हे दोन्ही अपडेट करून घ्यायचे आहे। आता मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला कुठे जायची गरज नाही, तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण केवायसी करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला इथं केवायसीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे, त्याच्यानंतर एक ओपन बॉक्स येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की तुमच्या आधारला लिंक आहे। परत सर्च असं ऑप्शन येईल, त्यावरती सर्च करा, त्याच्यानंतर एक OTP येईल त्या मोबाईलवरती, तो OTP टाका आणि त्याच्यानंतर इथं वरती तुम्हाला एक पॉपअप ओपन झालेलं दिसेल, तिथे तुम्हाला लिहून आलेलं दिसेल केवायसी सक्सेस झालेला आहे म्हणून। तर ही केवायसी तुम्हाला घर बसल्या 2 मिनिटांमध्ये करू शकतात। कोणती जास्त अवघड गोष्ट नाही किंवा तुम्हाला कुठे जायची गरज नाही पडणार। आता सर्व काम तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकतात। नवीन फार्मर रजिस्ट्रेशनसाठी मित्रांनो, तुम्ही इथं नवीन फार्मर रजिस्ट्रेशन तुमच्या आधारद्वारे आणि मोबाईल नंबरद्वारे करू शकता। त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट असतात मित्रांनो, तुमचा 712, 814, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे तुम्हाला लागत असतं। एवढे डॉक्युमेंट असतील तर त्याच्यावरची माहिती वाचून तुम्ही तो फॉर्म भरू शकतात व नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात व नवीन जो पीएम किसान योजनेचे हप्ते येणार आहेत यापुढचे ते तुम्हाला भेटत जातील। व मित्रांनो, हे ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं स्टेटस जर चेक करायचं असेल, जवळपास ते स्टेटस किंवा नवीन ॲप्लिकेशन 15 दिवसांमध्ये अपलोड होतं। त्याच्यासाठी तुम्हाला इथं कनो युअर स्टेटसवरती जायचं आहे। रजिस्ट्रेशन नंबर भेटतो मित्रांनो, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकून तुमचं गेट OTP केलं तर तुम्हाला ते स्टेटस आहे ते कोणत्या प्रोसेसला आहे ते तुम्हाला तिथे बघायला भेटत असतं। भरपूर वेळेस आपला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला माहीत नसतो किंवा लक्षात नसतो, तर तुम्हाला इथं कन्व्ह रजिस्ट्रेशन नंबरसाठी आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे, गेट OTP वरती क्लिक करायचं आहे, OTP टाकून तुम्हाला वरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो बघायला भेटतो। मित्रांनो, हे काय महत्त्वाच्या अपडेट होत्या, हे सर्व शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे जर तुम्हाला 19वा हप्ता पाहिजे असेल। आता मित्रांनो, जो 19वा हप्ता आहे तो
तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर त्या अगोदर हे सर्व प्रोसेस आहे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला करायचे आहे। आणि ज्यांना कोणाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।